1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. या आर्थिक वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. यामध्ये ATM ते UPI यांच्या नियमात जे बदल झाले आहे त्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. UPIमध्ये कोणते बदल झाले आहेत ते UPIच्या नियमात जे बदल करण्यात आले आहे यामध्ये मोबाईल नंबर UPIच्या खात्याशी जोडले आहेत, परंतु तो वापरण्यात येत नाही. तर हा मोबाईल नंबर बँक रेकॉर्डमधून काढण्यात येणार आहे. तसेच UPI खूप कालावधीसाठी वापरले नाही तर तुमची सेवा देखील UPIची बंद होणार आहे. RBIच्या नवीन नियमानुसार ATMमध्ये मोफत पैसे काढण्यासाठी मर्यादा कमी केली आहे. आता ही मर्यादा महिन्यातून 3दा ATMमधून पैसे 400वर तुम्ही काढू शकता. यानंतर तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी 20 ते 25 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच डिजिटल बँकमध्ये AIचा वापर होणार आहे. त्यामुळे AI बँकिंग असिस्टंटमुळे ग्राहकांना सल्ले दिले जाणार आहेत. तसेच AI पासवर्ड चॅटबॉक्स वापरण्यात येणार आहे. बचत खात्यासंदर्भात आणखी एक नियम पुढे आलेला आहे. तो म्हणजे बचत खात्यामध्ये कमीत कमी बॅलन्स तुम्ही ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही बॅलन्स ठेवला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. टॅक्स संदर्भात जो बदल करण्यात आलेला आहे तर वेगवेगळ्या उत्पन्नावर तुम्हाला वेगवेगळे टॅक्स आकारले जाणार आहे.